बहिष्कार टाकल्याने पांढरी खालापूर येथील बौद्ध बांधवांनी खाली केले गाव। आमचा नाही कुणी वाली, आम्ही करतो गाव खाली च्या घोषणा देत थेट मंत्रालयाकडे रवाना। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येत असलेल्या पांढरी खालापूर येथील बौद्ध समाजाच्या बांधवांनी गावातील काही समाजकंटकांनी जातीवाद करत बहिष्कार टाकल्याने गाव सोडण्याचा निर्णय बुधवार 6 मार्च रोजी पांढरी खालापूर गावातील समस्त बौद्ध बांधवांनी आपल्या मुलाबाळांसह पाळीव जनावरांना घेऊन सकाळी 10 वाजता गाव खाली करून अमरावतीच्या दिशेने मुंबई येथे थेट मंत्रालय गाठण्याकरता रवाना झालेत। आमचं नाही कोणी वाली, आम्ही करतो गाव खाली, पोलीस प्रशासन मुर्दाबाद, राज्य शासनाचा धिक्कार असो अशा विविध घोषणा देत आक्रमकरित्या जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खालापूरच्या बौद्ध बांधवांनी गाव सोडत अमरावतीच्या मार्गाने थेट मुंबई गाठत असल्याचं खळबळजनक बातमी समोर आली आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खालापूर इथे गेल्या 15 ते 20 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराकरिता गावातील 2 समाजात वाद निर्माण झाला होता। त्यावर जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवून गाव शांत करण्यात आले होते। प्रवेशद्वाराकरता सुरू असलेला संघर्ष हा गेल्या 15 ते 20 दिवसापासून सुरू असतानाच काही जातीवादक नागरिकांनी बौद्ध बांधवांवर गावात बहिष्कार टाकल्याने पांढरी खालापूरच्या बौद्ध बांधवांनी आपल्या मुलाबाळांसह मुंबईकडे थेट रवाना होऊन गाव खाली केले असून थेट मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अमरावती। तुम्ही गाव कशासाठी सोडलं? आम्ही गाव सोडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिव आणि सरपंच, सरपंच BDO यांनी आमचा 2020-24चा ठराव मंजूर केल्यावर त्या गावात एक उद्योगपती, त्याचं नाव आहे कमलेश पटेल, तो गेट बांधून देत नाही, गेटाच्या आडवा आला। आम्ही शासनाच्या जागेवर गेट बांधून राहिलो, पण हा उद्योगपती असल्यानं आमच्यावर महाराष्ट्र शासनही आमची दखल घेत नाही। त्याबद्दल आम्हाला गाव सोडणे मजबूर केलं, म्हणून आम्ही वैतागून गाव सोडत आहोत। किती दिवस गाव सोडून जाणार आहे तुम्ही आता? आमचा निर्णय लागेपर्यंत, बाबासाहेबांचं गेट लागेपर्यंत आम्ही गावात जाणार नाही। याची दखल महाराष्ट्र शासनानं घ्यावी किंवा महाराष्ट्र प्रशासनानं घ्यावी, तरच आम्ही गेट झाल्याशिवाय कोणतंच काम करू शकणार नाही। जोपर्यंत गेट दखल शासनानं घ्या, जोपर्यंत गेट होणार नाही तोपर्यंत तुम्ही गावात जाणार नाही? नाही, आम्ही गावात जाणार नाही। निर्णय का घेतला? कारण की 2020 मधला बाबासाहेबांचा आमचा जो प्रवेशद्वारचा हे होता ठराव, तो मंजूर झाला होता, पण आता त्या गोष्टीला हे लोक मंजूर नाही आहेत। आता त्या गोष्टीला हे लोक विरोध करत आहेत। पण विरोध का करत आहे? विरोध तुम्हाला करायचा असता तर तुम्ही तेव्हाच विरोध करायला पाहिजे होता ना, की आम्हाला बाबासाहेबांचं नाव नाही पाहिजे, तेव्हा म्हटलं आम्ही काही विचार केला असता। पण आमचं सगळं झाल्यानंतर तुम्ही आता विरोध करू राहिले तर हे आम्हाला मान्य नाही आहे। तुमच्याकडे ग्रामपंचायतचे ठराव आहे? ठराव आहे, सगळे कागद आहे, सगळे ठराव आहे, सगळे मंजूर आहे, सगळं वरतून कलेक्टर ऑफिस पासून, शिवापासून, पंचायत समिती पासून जे बांधकाम सगळे आमचे परवानगी आहे, सगळं आहे, पण हे बाकीचे लोक का कुठं दबेले ते कळत नाहीये। मग आता या गेट बांधासाठी तुम्हाला विरोध कोण करत आहे? कोण करत आहे? गावातले इतर जातीवादी लोक करत आहेत। आणि मग हे जोपर्यंत, मग तुम्ही आता किती दिवस असं गाव सोडून राहणार? हे गाव सोडून जोपर्यंत आम्हाला पूर्ण न्याय भेटत नाही, जोपर्यंत आमचा संघर्ष पुरा होत नाही, तोपर्यंत आम्ही असंच चालू राहू दे। नाव सांगता का? नाव घेऊन बोलता का? एक मिनिट थांबा ना, एक मिनिट थांबा। इकडे बघा ताई। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।